गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघू शकता इकडे आजसुद्धा सुंदर अशी छान मस्त अशी अंगणातली रांगोळी तुमच्याशी शेअर करते ताईंनो. तर बघा, अगदी नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा अशी छान आणि सुंदर सुरेख रांगोळी काढता यावी यासाठी बघू शकताय तुम्ही. अगदी साध्या सिंपल 2 रेषा ओढल्या, त्यानंतर त्याच्यामध्येच आडव्या 2 रेषा ओढल्या आणि सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी अगदी छोटी आणि कमी वेळामध्ये होणारी तुमच्याशी शेअर करते. तर ज्या महिलांना रांगोळी काढता येत नाही ना, त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सोपी आणि सिंपल रांगोळी बघू शकताय तुम्ही मी कशा पद्धतीनं काढलेली आहे. तर खूप इझी आणि खूप म्हणजे लवकर होणारी, पटकन, आपल्याला कमी वेळ असतो सकाळी, प्रत्येक महिलांना डब्याची घाई असते, मुलांचे डबे, मिस्टरांचे डबे असतात, तर अगदी झटपट होणारी सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे. तर बघू शकता किती सिंपल आणि दिसायला सुरेख दिसते रांगोळी. तर त्यानंतर मस्त असं उंबऱ्या पूजन करून घेतलं. उंबऱ्यावरती सुद्धा छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. कमळाची दारामध्ये सुद्धा मस्त अशी कमळाची रांगोळी काढून घेतली आणि छान असं माझं उंबरा पूजन झालेलं आहे आजचं. तर बघू शकता इकडे सकाळची मस्त सुरेख रांगोळी आणि उंबरा पूजन. तर बघू शकता किती छान आणि मस्त असं दिसतं आपलं दार. तर असं जर रोज आपण दारामध्ये सुंदर आणि छोटीशी रांगोळी काढली तर बघा, दारामध्ये खूप प्रसन्न असं घरामध्ये वातावरण होतं. आणि बघा, आपल्या घरामध्ये रोज जर आपण असं ह्या सगळ्या गोष्टी करत असू, दारामध्ये सुंदर रांगोळी, उंबरा पूजन, देवपूजा, स्वामींची पूजा, तर खूप प्रसन्न असं घरामध्ये वातावरण होतं आणि दिवससुद्धा आपला खूप प्रसन्न जातो. तर इकडे सकाळची वेळ आहे, मस्त अशी बागेमध्ये फुलं तोडायला आलेली आहे. तर बागेमध्ये बघा, फुलं तोडायला येण्याचा आनंद जो आहे तो माझा खरंच वेगळाच असतो. मला खूप भारी वाटतं. रोज मी बागेमध्ये आलं ना, फेरफटका मारत असते, कुठल्या झाडांना काय कुठली फुलं आलेली आहेत हे सगळे पाहून सगळी फुलं आपल्या पूजेसाठी नेत असते. खूप भारी वाटतं. त्यानंतर स्वामींची पूजा करायची होती. स्वामींची पूजासुद्धा करायला घेतलेली आहे. आज काही ह्यांनी पूजा केली नव्हती, लवकर गेले त्यामुळे. तर आज स्वामींची पूजा माझ्याकडेच आलेली आहे. तर स्वामींना सुंदर असा पाण्याने जलाभिषेक घालून घेतला आणि खूप छान वाटतं बघा. स्वामींची पूजा ज्या दिवशी केली ना, खूप प्रसन्न असं वाटतं. त्याचबरोबर स्वामींनासुद्धा छान अशी छोटी फुलं जी होती पांढरी उमडलेली ती वाहिली. आणि एका ताईंनी सांगितलं होतं की ताई, चाफ्याचं झाड लावा एक, सोनचाफा स्वामींना खूप आवडतो. तर हो ताई, मलासुद्धा खूप आवडतो आणि मला लावायचा आहे, पण आमच्या इथं ते मिळत नाही सोनचाफा. तो पुण्यावरनं किंवा कुठून तरी आणावा लागेल. आमच्या एरियामध्ये इथं कुठंच सोनचाफा विकायला मिळत नाही. किती पण नर्सऱ्या पाहिल्या, पण एका नर्सरीमध्ये सुद्धा सोनचाफा मिळालेला नाही. तर असो, ज्यावेळेस मी पुण्याला जाईल त्यावेळेस नक्कीच आणेन. तर इकडे छान माझी मस्त देवपूजा करून घेतली आणि आजची सुंदर अशी माझी देवपूजा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा मिनी ब्लॉगसुद्धा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.